ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 35व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 31. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो अनुपश्यामि हत्वा स्वजनं माहवे. अर्थ आहे की हे केशव, मी लक्षणांनाही किंवा निमित्तांनाही शकुनांनाही विपरीत पाहत आहे आणि युद्धात स्वजनांना मारून कल्याणही किंवा लाभही पाहत नाही. लक्षात घेतलं पाहिजे. इथे भाषांतर आहे ते असं आहे की आणि मला फक्त विपरीत निमित्तेच दिसत आहेत. युद्धात स्वजनांची हत्या करण्यात मला कल्याण दिसत नाही. व्याख्या अशी आहे की हे केशव, आम्ही शकुनही विपरीतच पाहत आहे. जेवढे म्हणून शकुन होतात ते कोणत्याही चांगल्या अथवा वाईट घटनांचे निमित्त नसतात. अर्थात ते कोणत्याही घटनेचे निर्माते नसतात, तर भावी घटनांची सूचना देणारे असतात. शकुन दर्शवणारे प्राणी ही वास्तविक शकुन दर्शवित नाहीत, तर त्यांच्या स्वाभाविक क्रिया शकुनदर्शक असतात. आता ह्यातलं विज्ञान समजून घ्यावं आपण. ठीक आहे. तात्पर्य हे आहे की कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला मनात जितका अधिक उत्साह होतो तो त्या कार्याला तितक्याच अधिक प्रमाणात सिद्ध करणारा असतो. परंतु जर कार्याच्या आरंभीच उत्साह भंग झाला, मनात संकल्प विकल्प योग्य नसले, तर त्या कार्याचा परिणामही चांगला होत नाही. याच भावाने किंवा भावनेने अर्जुन म्हणतात की यावेळी माझ्या शरीराच्या अवयवांमध्ये शैथिल्य येणे, कंप होणे, मुखाला कोरड पडणे इत्यादी जी लक्षणे दिसत आहेत, हे वैयक्तिक शकुनही योग्य दिसत नाहीत. आता त्याला शरीरात जी निमित्त निर्माण झाली ती कोणत्या कारणाने, तर त्याच्या मनामध्ये करुणा, कृपा, दया आणि भीती निर्माण झालेली आहे. त्याच्या मनात भीती निर्माण झाल्यामुळे निमित्त शरीरात निर्माण झाली आणि त्याला काय म्हणायचं आहे, हे शकुन काही चांगले नाहीत. हेही हास्यास्पद आहे. जरी अर्जुन आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या शकुनांनाही लक्षणांनाही शकुन मानत आहे, तरी ते वास्तविक शकुन नाहीत. हे तर शोकामुळे इंद्रिये, शरीर, मन आणि बुद्धीमुळे मध्ये होणारे विकार आहेत. लक्षात घ्या. याशिवाय आकाशातून उल्कापात होणे. आता ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला माहीत झाले आहेत की हे नेमकं का होतं. अवेळी ग्रहण लागणे, भूकंप होणे. आता ग्रहण अवेळी लागत नाही. आपल्याला कॅलेंडर घेतलं की वर्षभर आधी माहीतच असतं आपल्याला की ग्रहण कधी लागणार आहे आणि आपल्या इथे लागणार आहे की नाही, ते आणि कुठे लागणार आहे, कुठून व्यवस्थित दिसणार आहे वगैरे. बरेच जण ते चष्मे विस्मे घालून बघतात ते सगळं. भूकंप होणे, पशुपक्ष्यांनी भयंकर शब्द उच्चारणे. आता एखादा नाग, सर्प वगैरे त्यांच्या त्या झाडावरती किंवा काही वेळेला जमिनीवर घरटी असतात, तर तिथे आला तर ते शब्द करतात स्वतःच्या जीवाच्या आकांताने. त्याच्यात कसले शकुन आणि अपशकुन मानायचे. चंद्रावरील काळे डाग मिटल्यासारखे होणे, त्यानंतर ढगामधून रक्तांचा पाऊस पडणे. आता ह्या सगळ्या गमती आहेत. ह्याच्यामागचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. काही वेळेला काही ह्याचे कार्बनचे ढग वगैरे तयार होतात आणि ते लाल रंगाचे असतात. त्याच्यातून पाणी पडताना आपल्याला वाटतं की ढगातून रक्ताचा पाऊस वगैरे पडला आहे. हे आता वैज्ञानिक गोष्टी ह्या यांनी सिद्ध झाल्या आहेत आणि ज्या नाही झालेल्या त्याच्याबद्दल पण संशोधनं चालूच आहेत. तर यातलं मागचं विज्ञान समजूनच आपण ह्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. आणि शकुन आणि अपशकुन हे जे गोष्टी आहेत लक्षात घ्या, त्याच्याही पेक्षा तुमच्या मनाचा आवेग हा मोठा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही मात करू शकता, खऱ्या जरी असले शकुन अपशकुन तरी. अशा प्रकारे आत्ताचे व पूर्वीचे शकुन पाहिले तर मला हे दोन्हीही शकुन विपरीत, अर्थात भविष्यकाळातील अनिष्ट सूचकच दिसत आहेत. हे अर्जुन त्यांच्या मनातले विचार हे संजयांच्या मनात येतात, स्वामींच्या मनात येतात. हे लक्षात घ्या. न च श्रेयो अनुपश्यामि हत्वा स्वजनं माहवे. युद्धामध्ये आपल्या कुटुंबियांना मारून आम्हाला काही लाभ होईल असे नाही. या युद्धाच्या परिणामस्वरूपी आम्हाला हा लोक व परलोक हितकारक दिसत नाही. कारण जो आपल्या कुळाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो. म्हणून कुलाचा नाश केल्याने आम्हाला पापच लागेल, ज्यामुळे नरकाची प्राप्ती होईल. आता लोक परलोक म्हणजे इथे आपल्याला अंतरिक्षातल्या काही गोष्टींचा विचार इथे केलेला आहे असं नाही. आपल्या मनामध्येच हे दोन्ही आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि लोकसंग्रहासाठी काम करा, कार्य करा, कर्म करा, हे शिकत असताना पुढे ह्या विषयावर आपण खूप व्यवस्थित चर्चा करू. परंतु हितकारक काय, आपण सातत्याने बोलतोय की आपल्याला
जे कल्याणकारी आहे, सार्थ कल्याण करणारं जे आहे ते कल्याण, त्यालाच कल्याण म्हटलेलं आहे. तर तशा पद्धतीने अर्जुन जे आपले विचार मांडत आहेत आत्ता, ते विचार अर्जुनांचे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याची योग्य अयोग्यता या गीतेच्या संपूर्ण प्रवासामध्ये पुढे ठरणार आहे. तुमच्या मनामध्येही अशा प्रकारचे विचार येतात, त्याची योग्य अयोग्यता इथे पुढे ठरणार आहे. आपण त्याच्याबद्दल सातत्याने चिंतन करत पुढे सरकत राहणार आहोत. या श्लोकामध्ये निमित्तानि पश्यामी आणि श्रेयः अनुपश्यामी या 2 वाक्याने अर्जुन हे सांगू इच्छितात की शकुनांचा आणि स्वतःचा विचार केला तर मला या दोन्हीही रीतीने युद्धाचा आरंभ आणि त्याचा परिणाम आम्हासाठी आणि संपूर्ण संसारासाठी हितकारक दिसत नाहीत. पहा, आता या ठिकाणी पश्यामी क्रिया भूत आणि वर्तमान काळातील शकुनांविषयी होती आणि अनुपश्यामी क्रिया ही भविष्य काळातील परिणामांच्या विषयी आलेली आहे. मला काही पुढे दिसत नाही म्हणतात असं चांगलं. हे आता ही लक्षणं चांगली निमित्त नाहीत आणि पुढची निमित्त मला चांगली दिसेनात जी येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे अर्जुन हे आपलं एक बौद्धिक इथे किंवा आपलं एक आध्यात्मिक स्वतःच्या पुरतं त्यांनी जे काही निर्माण केलेलं त्या काळात वैचारिक विश्व आहे ते भगवंतासमोर मांडतील. भगवंत ती तर माऊलीच आहे. ते हसत हसत त्यांच्याकडे पाहतायत, हे ऐकतायत सगळं. अर्जुनाच्या त्या एका अर्थाने तशा बाललीलाच म्हणता येतील, तुमच्या माझ्या बाललीला म्हणता येतील. लक्षात घ्या, ते हसत पाहत असतात नेहमी. आम्हाला असं वाटतं, आम्हाला तसं वाटतं, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्हाला हे काही योग्य वाटत नाही, आमच्या घरात हे असं चालत नाही, मी असं आहे, मी तसं आहे, मी असं आत्तापर्यंत केलेलंच नाही, माझ्या हातून हे घडणं शक्यच नाही, किंवा मी अमुक अमुक करू शकतो, मनात आणलं तर मी असं करीन आणि मी तसं करीन आणि हे करीन आणि ते करीन. हे जे विश्व आपण निर्माण केलं आहे ते विचारांचं विश्व आहे. तो मनाने आपल्याशी मांडलेलं खेळ आहे, ती माया आहे. लक्षात घेतलं पाहिजे. सत्य जे आहे ते भगवंत आपल्याला सांगतील. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे, तर ज्यामध्ये शुभ शकून आणि कल्याण हे दिसत नाही अशा अनिष्टकारक विजयाला प्राप्त करण्याची अनिच्छा अर्जुन पुढील श्लोकातून प्रगट करतात. पहा, जाऊया पुढच्या श्लोकाकडे. ओम परमात्मने नमः.